फायनली मला चार्जर देखील भेटला, कारण की 2-3 ठिकाणी चार्जर जे आहे ते बंद होते, होत नाही, म्हणजे रिसिव्ह पण होत नाही, कट पण होत नाही, आणि मग पुढे ट्रॅफिक लागणार आहे मला. त्यामुळे थोडंसं आता ती धाकधूक वाढलेली आहे की हॉटेलपर्यंत आम्ही जाऊ की नाही. ड्राय मोड सिलेक्ट करायचे आहे, इथे पाहू शकता. इथे हा जो लिव्हर आहे हा देण्यात आलेला आहे. ऑलमोस्ट शेजारी कुठली गाव आहे ना ते सुद्धा आपण याच्यामध्ये पाहू शकतो. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव विशाल विदाटे. तर आज आपण MG विंडसर चालवणार आहोत. MG विंडसर जर पाहिले ना तर भारतीय मार्केटमध्ये ही गाडी लॉन्च करण्यात आलेली आहे. तर ह्या गाडीची रेंज टेस्ट आता आपण करणार आहोत, कारण की काय होतं, इलेक्ट्रिक कार म्हटलं की आपल्या मनात प्रश्न तर नक्की येतो की यार गाडी रेंज किती देत असेल. त्या गाडीमध्ये आहे ना कंपनीने 331 किलोमीटरची सर्टिफाईड जी रेंज आहे ती ऑफर केलेली आहे. बट आपल्या सर्वांना माहिती आहे की एवढी काय रेंज आहे ते आपल्याला भेटणार नाहीये. पण आजच्या व्हिडिओमध्ये ना आज आपण ॲक्च्युअलमध्ये रोडवरती गाडी चालूया आणि देन पाहूया की गाडी आपल्याला किती रेंज देते. आणि आज आपण आहे ना, मी दिल्लीमध्ये आहे, गुरगाव या ठिकाणी. सो इथनं आपण जो मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे आहे ना त्यावरती गाडी चालवणार आहोत. सो लवकरात लवकर आम्हाला ती जी रेंज टेस्ट आहे ती हायवेजवरतीच आपण करण्याचा प्रयत्न करूया. सो इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे. बाकी गाडीच्या आतमध्ये या, मी तुम्हाला काही जे फीचर्स आहे ते दाखवतो. सो गाडीच्या आतमध्ये जर पाहिलं ना तर इथे तुम्हाला जे इंटेरियर आहे ते असं काय पाहायला भेटतं. तुम्ही पाहू शकता एकदम लॅपटॉप साईजची जी स्क्रीन आहे ही तुम्हाला इथे पाहायला भेटते. भरपूर कंट्रोल आहे बरं का. 360 डिग्री कॅमेराचं फीचर तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातं. त्यानंतर तुम्हाला गाडी स्टार्ट करायची असेल ना तर कुठलेही बटन वगैरे देण्यात आलेलं नाही आहे. फक्त पॅडलवरती पाय प्रेस करायचा आहे आणि देन तुमची गाडी जी आहे ते ऑन होऊन जाते. आणि ज्यावेळेस तुम्हाला ड्राय मोड सिलेक्ट करायचे आहे ते इथे पाहू शकता. इथे हा जो लिव्हर आहे हा देण्यात आलेला आहे. सो इथनं तुम्ही जी गाडी ही ड्राय मोडवरती करू शकता. सो आता आपण जे किलोमीटर आहे ते एकदा रिसेट करून घेऊ. जे गाडीचे किलोमीटर हे आपण रिसेट करून घेऊ. ऑडोमीटरवरती तुम्ही इथे पाहू शकता की जे रीडिंग आहे ते आहे 222 किलोमीटर. आधी जर पाहिलं ट्रिप 180 किलोमीटर जे आहे ते ऑलरेडी झालेले आहे. सो इथनं आहे ना व्हेकल सेटिंगमध्ये तुम्हाला जायचं. आता याच्यामध्ये ना भरपूर कन्फ्युजिंग आहे बरं का. म्हणजे नॉर्मली आपल्याला ह्या सर्व गाड्या ज्या आहेत त्या अशा टचची सवय नाही, बट मी तुम्हाला सांगतो. सो इथे व्हेकल सेटिंगमध्ये गेल्यानंतर आहे ना आपल्याला इथे पाहिलं तर मल्टिपल ज्या सेटिंग आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. सो इथे तुम्हाला जे सेटिंग आहे इथे गेल्यानंतर ट्रिप रिसेट करायचं आहे. सो लेट सी. सो मी ट्रिप जर रिसेट केलं, कन्फर्म, ओके. सो ट्रिप जर पाहिलं तर रिसेट झालेलं आहे. ऑडोमीटरवर तुम्ही पाहू शकता 222 किलोमीटर आहे. सो चला आपण आता MG विंडसरची जी रेंज टेस्टचा व्हिडिओ हा आपण स्टार्ट करूया. मित्रांनो, आता गाडी तर मी एक्सप्रेसवेला घेऊन चाललेलो आहे. गाडीमध्ये मोड जर पाहिले जे ड्राईव्ह मोड आहेत हे तुम्ही इथे पाहू शकता की इको प्लस, इको, नॉर्मल आणि स्पोर्ट असे मोड देण्यात आले. सो मी नॉर्मल मोडवरती गाडी चालवणार आहे आणि याच्यामध्ये रिजनरेशन जी ब्रेकिंग आहे ती सुद्धा देण्यात आलेली आहे. सो त्याच्यामध्ये सुद्धा ती हेवी आहे. सो आपण ती सुद्धा नॉर्मलवरती ठेवूया आणि देन मग पाहूया. बाकी दिल्लीमध्ये भरपूर ट्रॅफिक आहे बरं का, भरपूर आहे. अजून सुद्धा एक्सप्रेस वे अराउंड 14 किलोमीटर जायचं आहे आम्हाला. देन एक्सप्रेस वे स्टार्ट होईल आणि मग आपण पाहूया. आत्ता जर पाहिलं तर 12 किलोमीटर मी गाडी चालवलेली आहे. ट्रॅफिक देखील बऱ्यापैकी होतं. आत्ता सुद्धा ट्रॅफिक लागलेलं आहे. ओके. तर मित्रांनो, विंडसर इलेक्ट्रिकमध्ये आपण गाडी चालवते. तुम्ही ओव्हरऑल व्ह्यू पाहू शकता. व्ह्यू भरपूर मोठा भेटतो बरं का या गाडीमध्ये. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी पण कुठली EV कार तुम्ही जर घेण्याचा विचार करत असाल ना तर मी पुढच्या ज्या काही गोष्टी सांगणार त्या खूप महत्त्वाच्या असतात. EV मध्ये तुम्हाला जर चांगली रेंज पाहिजे असेल ना तर मी रेकमेंड करेल, जेव्हा तुम्ही अशा हायवेजवरती चालता ना तर त्यावेळेस जे तुमचं स्पीड आहे हे 80 ते 90च्या दरम्यान असू द्या. जसं की मी आत्ता पाहिलं तर इथे 80चं जे स्पीड आहे हे क्रूज कंट्रोलवरती सेट केलेलं आहे. आणि क्रूज कंट्रोल वापरा. क्रूज कंट्रोल जेवढं होईल तेवढं वापरा, जेणेकरून आहे ना तुम्हाला जी रेंज आहे ही चांगली मिळेल. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही गाडी चालवत आहात ना तर अशा वेळेस रिजनरेशन ब्रेकिंग आहे ना ती ॲटलिस्ट मीडियम किंवा हायवरती ठेवा, लोवरती ठेवू नका. आणि जो नॉर्मल मोड आहे त्याच्यावरती चालवा. स्पोर्ट मोडवरती मी रेकमेंड म्हणजे तुम्हाला सांगेल की स्पोर्ट मोडवरती अजिबात गाडी जी आहे ते चालू नका. त्यानंतर गाडी चालवत असताना खूप पटकन ब्रेकिंग, खूप पटकन स्पीड असं सुद्धा टाळा, जेणेकरून तुम्हाला रेंज जी आहे ते चांगली मिळेल. आणि एवढी जर तुम्ही स्पीड ह्या सगळ्या गोष्टी जर मेंटेन केल्या ना, किंवा जे सिटीसारखं ट्रॅफिक आहे त्या ठिकाणी सुद्धा एकदम नॉर्मल पद्धतीने गाडी चालवली, ज्या ठिकाणी रिजनरेशन ब्रेकिंग तुम्ही हायवरती जरी ठेवली तरी देखील तुम्ही चांगल्या पद्धतीनं गाडीकडून जे रेंज आहे ही काढू शकता. सो आत्ता आपण जवळपास 98 किलोमीटर गाडी चाललेली आहे. सो आय विश
गाडीने अजून देखील चांगलं मायलेज जे आहे ते द्यावं. 331 किलोमीटरची कंपनीची रेंज आहे. बट लेट्स सी. बाकी लेआउट जर पाहिला ना विंडसरचा तर तुम्हाला एकदम नवीन वाटणार आहे. हा जो पुढचा जो डॅशबोर्डचा एरिया आहे ना हा देखील मोठा मिळून जातो बरं का तुम्हाला या गाडीमध्ये. सो तो जो फील आहे ना हा देखील होतो. 2700 mm चा व्हील बेस तुम्हाला या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे. ऑलमोस्ट जर पाहिला ना तर ज्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटच्या गाड्या आहेत ना त्या लेवलचाच हा जो तुम्हाला व्हील बेस आहे हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला ओव्हरऑल स्पेस आहे ना या गाडीमध्ये एकदम चांगला भेटून जातो. सेकंड रो मध्ये सुद्धा, बूटमध्ये सुद्धा. सो ते स्पेस मॅनेजमेंट एमजीने जर पाहिले या गाडीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. त्यानंतर ओव्हरऑल लेआउट असं तुम्ही पाहू शकता. मोठी स्क्रीन आहे. अँड्रॉइड ऑटो मी आता कनेक्ट केलेलं आहे. मॅप तुम्ही पाहू शकता. भरपूर मोठा मॅप मिळून जातो. ऑलमोस्ट शेजारी कुठली गाव आहे ना ते सुद्धा आपण याच्यामध्ये पाहू शकतो. सेंटर कॉन्सोल जर पाहिला तो देखील चांगला जो आहे तो इथे तुम्हाला मिळून जातो. सो ओव्हरऑल एक कमांडिंग पोझिशन आहे. व्ह्यू तुम्हाला चांगला या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेलं आहे. सो माझ्या मते ड्रायव्हिंग सुद्धा या गाडीची चांगली आहे बरं का. ड्रायव्हिंगचा पार्ट तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती या गाडीचा रिव्ह्यू पूर्णपणे लाईव्ह आहे. सो तो व्हिडिओ त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नक्कीच पाहू शकता. ओके, तर जायचे आम्हाला अजून 47 किलोमीटर 55 मिनिट दाखवते. बट आता विषय असा आहे की मी लांब निघून आलो होता. हायवे खूप मोठा होता. म्हटलं चला पुढं जाऊया. आणि 20%च बॅटरी जे आहे ते राहिलेली आहे गाडीमध्ये. आणि 63 किलोमीटर जाऊ शकते असं त्याच्यावरती दाखवते. बट पुढे ट्रॅफिक लागणार आहे मला. त्यामुळे थोडंसं आता ती धाकधूक वाढलेली आहे की हॉटेलपर्यंत आम्ही जाऊ की नाही. मला वाटते जाईल गाडी. बट लेट सी, पाहूया आपण पुढे आता काय होते. तर आता रिस्क घ्यायला नको. तर 60% बॅटरी आहे फक्त गाडीमध्ये. आणि आम्ही चार्जर शोधत आहोत. ॲक्च्युली ते एक MGचं शोरूम होतं बट तिथे अजून जो चार्जर तो इन्स्टॉल झालेला नाही आहे. तो पुढे एक स्टॅटिकचा चार्जर आहे. तो पाहूया आपण तो आहे का तिथे. तर मित्रांनो फायनली चार्जर आपल्याला सापडलेला आहे. आता मी चार्जरकडे चाललेलो आहे. बट इथे जर पाहिलं तर ही स्क्रीन आहे ना हँग झालेली आहे. मला आमचे जे कॅब ड्रायव्हर त्यांचा फोन आलेला होता. त्यानंतर ती कंटिन्यू तीच जी स्क्रीन राहते. काहीच होत नाही. म्हणजे रिसिव्ह पण होत नाही, कट पण होत नाही. आणि मागच्या जवळपास 1 तासापासून हा जो प्रॉब्लेम आहे स्क्रीनवरती हा येतोय. ओके, तर फायनली आता ऑडोमीटरवरती मी तुम्हाला दाखवतो. इथे जर पाहिलं ऑडोमीटरवरती झालेलं आहे 464 किलोमीटर. आणि टोटल आपली जी रनिंग झाली 242 किलोमीटर आपण टोटल गाडी चालवलेली आहे. 5% बॅटरी अजून देखील शिल्लक आहे. सो मी गुरगाव या ठिकाणी आहे. फायनली मला चार्जर देखील भेटला. कारण की 2-3 ठिकाणी चार्जर जे आहे ते बंद होते, दिल्लीमध्ये सुद्धा. सो फायनली Tata.EVचं जे शोरूम आहे तिथेच आपल्याला जो चार्जर तो भेटलेला आहे. आणि तुम्हाला माहिती असेल भरपूर लोक जर मला आपले Tata.EVचा जो डेडिकेटेड टाटाचं हे शोरूम आहे ना याचा देखील आपण व्हिडिओ एक 6 महिन्यापूर्वी केला होता गुरगावमध्ये. सो चला, अशा पद्धतीनं रेंज जे आहे ते आपल्याला जी विंडसर आहे या गाडीने दिलेली आहे अराऊंड 242 किलोमीटर. सो तुम्ही 220-240 किलोमीटर टोटल रेंज घेऊ शकता. आज मी गाडी एकदम प्रॉपर चालवली होती. फुल टाइम AC चालू होता. लास्टला मी AC बंद केला होता कारण की चार्जर सापडत नव्हता. पण तरी देखील 5% बॅटरी अजून गाडीमध्ये शिल्लक आहे. सो अशी काय MG विंडसरने जे आहे ते आपल्याला रेंज दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब तुम्ही करू शकता. या गाडीचा रिव्ह्यू देखील पाहायला विसरू नका. त्या ठिकाणी मी भरपूर असे फीचर्स जे आहेत ते सांगितलेले आहे. धन्यवाद.